नमस्कार मंडळी, चारची कॉफी स्मिता बरोबर या गप्पांच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या ग्रूमिंग पॉडकास्टमुळे मला खूप काही शिकायला मिळतं आहे आणि म्हणूनच आपली फॅमिली ग्रो होतीये, ग्लो होतीये. तुम्हालाही या प्रोग्रेसिव्ह फॅमिलीचा जर भाग व्हायचा असेल ना, तर आत्ता जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका, कारण चॅनल आपलंच आहे आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा. आपल्याबरोबर जे डॉक्टर आहेत ते गेले काही एपिसोड आपल्याला खूप छान मार्गदर्शन करत आहेत. हेअर रिलेटेड ज्या काही समस्या आहेत ना, त्या समस्यांचं निरसन आपलं होतं आहे. फ्युजन एस्थेटिक क्लिनिकचे ते डिरेक्टर आहेत. ठाण्यामध्ये आणि बँड्रामध्ये त्यांच्या ब्रँच आहेत. महिलांच्या केस गळती संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातल्या गोष्टी जाणून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण केसांमुळे आपलं सौंदर्य तर जपलं जातंच, पण त्याचबरोबरीनं आपलं आरोग्य हे योग्य पद्धतीनं आहे की नाही ह्याचीसुद्धा आपल्याला जाणीव होत असते. आणि म्हणूनच ऑफिसमध्ये जाणारी स्त्री असू देत किंवा मग गृहिणी असू देत, कुठलीही स्त्री ही आपल्या समाजाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच तिला तिची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि केवळ यासाठी मी आज स्त्रियांच्या केसांचं सौंदर्य राखण्यासाठी किंवा आरोग्य जपण्यासाठी काय करायला हवं म्हणून डॉक्टरांबरोबर चर्चा करणार आहे. आणि जे लवकर केस पांढरे होतात त्या संदर्भातही आपण बोलणार आहोत. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी मी इथे ज्या एक्सपर्ट्सला बोलवलेलं आहे ते डॉक्टर प्रणील मोरे, मी यांचं स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. तुम्ही 2 एपिसोड खूप छान मार्गदर्शन केलं आहे, पण आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण माझ्याकडे महिला सबस्क्रायबर्स खूप जास्त आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचं आरोग्य आणि त्यांचं सौंदर्य हे जपलं गेलं पाहिजे आणि त्यासाठीच आपलं चॅनल आहे. तर मला असं वाटतं केस गळती ह्याच्यावर आपण काय उपाय केले पाहिजे हे जाणून घेऊच या. पण त्याचबरोबरीनं मला जाणून घ्यायचं आहे की काय पॅटर्न असतात केस गळण्याचे, ते सुद्धा कळणं फार गरजेचं आहे. युजली आपण 3 पार्टमध्ये याला डिवाईड करूया. 3 वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत. तर सर्वात पहिला प्रकार एक क्लासिफिकेशन असतं, त्यामध्ये आपण बोलतो की लुडविग्स क्लासिफिकेशन. तर त्यामध्ये अँटिरियर हेअरलाईन म्हणजे जी आपली पुढची महिलांची हेअरलाईन असते ती इंटॅक्ट तिकडेच असते. मिड स्काल्प आणि क्राऊनपासून हळूहळू हेअर थिनिंग व्हायला लागते. त्यात स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. हळूहळू हेअर थिनिंग होऊन स्काल्प दिसायला विजिबल होतं. ह्याला बोलतात लुडविग क्लासिफिकेशन. सेकंड क्लासिफिकेशन आहे ऑझलान्स क्लासिफिकेशन. ह्याला आपण क्रिसमस ट्री क्लासिफिकेशनसुद्धा बोलतो. तर युजली आपला तो सेंटर भाग आहे, सेंटरचं जे पार्टिशन आहे, हळूहळू त्याची गॅप वाढायला लागते. मॅक्झिमम फिमेल्स आपल्या इंडियामध्ये त्यांचा हा पॅटर्न आहे, क्रिसमस पॅटर्न. मिड पार्टिशन वाढायला लागते आणि हळूहळू जास्ती स्काल्प विजिबल व्हायला लागतो. मला असं वाटतं आपण भांग त्या पद्धतीनं पाडतो त्यामुळे होतं का? त्यामुळे पण होतं, पण ती गॅपही वाढायला लागते. तेव्हा कळायला लागते काही ती एक साईन आहे की बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून त्या भागातून केस कमी कमी होत चाललेले आहे. तिसरा आहे थोडासा मेल पॅटर्नमध्ये आपल्याला हेअर लॉस व्हायला सुरू होतो, त्याला बोलतात हॅमिल्टन पॅटर्न. त्याच्यामध्ये आपले टेम्पोरल म्हणजे फिमेलचे जे टेम्पोरल पार्ट्स आहेत ह्या बाजूला आणि ह्या बाजूला हेअर थिनिंग व्हायला सुरू होते. नाही, पण म्हणजे हे सगळं काय कारणांमुळे होतं आणि त्याचे प्रकार काय काय असतात? तर स्त्रियांमध्ये प्रकार बघायचे झाले तर सर्वात पहिला आहे फिमेल पॅटर्न बाल्डनेस. ह्यामध्ये पुन्हा एकदा अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया, याचा अर्थ जेनेटिक, जे आपल्या मम्मीच्या साईडनी डॅडींच्या साईडनी पूर्ण आजोबा नानांपर्यंत होऊ शकतं किंवा आजीमध्ये आणि नानींमध्ये होऊ शकतं. दुसरं आपला हॉर्मोन्स, फिमेल्समध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे भरपूर प्रमाणात हेअर लॉस होतो. आपले इस्ट्रोजन नावाचा एक हॉर्मोन असतो, तो जर का ड्रॉप झाला, तो जर का कमी झाला तरी खूप प्रमाणात हेअर लॉस व्हायला लागतो. सेकंड प्रकार आहे टिलोजन एफ्लुवियम. टिलोजन एफ्लुवियम म्हणजे आपण ग्रोथ सायकलमध्ये जर का गेलो, जो आपण एपिसोडमध्ये सांगितलं आहे, जो ॲनाजन फेसमध्ये ग्रोईंगमध्ये मॅक्झिमम 80 to 90% असतात, जे केस ते एंटर करतात शेवटच्या टिलोजन फेसमध्ये आणि रेस्टिंग आणि शेडिंग फेसमध्ये ते वाढतात. खूप सारा बॉडीवर स्ट्रेस आल्यामुळे मल्टिपल रिझन्समुळे हे होऊ शकतं. नेक्स्ट आहे ॲलोपेशिया एरिएटा, ज्याच्यामध्ये सर्क्युलर बॉल्ड पॅच दिसायला लागतात. फिमेल्समध्ये सिंगल असतं किंवा मल्टिपल असतं, त्याची कारणं आहेत भरपूर, त्यामुळे ते दिसतात. नेक्स्ट आहे आपल्या ट्रॅक्शन ॲलोपेशिया, जे बँड्स वापरतात फिमेल, ज्या क्लिप्स वापरतात, ज्याच्यामुळे केस पुल, कॅप्स वापरतात, ज्याच्यामुळे हेअर पुल होतात, हेअरच्या
स्किनवरती जो शाफ्ट बाहेर येतो त्याच्यावरती टेन्शन व्हायला लागतं, त्यामुळे देखील आपल्याला हेअर लॉस व्हायला सुरू होतो. नेक्स्ट आहे ट्रोमॅटिक ॲलोपेशिया. हा फार कॉमन होत चालला आहे. आपल्याला हेअर ड्रायर्स वापरल्यामुळे, त्याच्यानंतर विविध स्ट्रेटनर्स वापरल्यामुळे आपल्या रूट्सवरती हे आतपर्यंत जातं, हे बाहेरच राहत नाही, आपल्या शाफ्टनं डिस्ट्रॉय करतच आहे, पण रूट्सपर्यंत काही वेळेला खूप जास्ती प्रमाणात स्ट्रेटनिंग केलं जातं आणि असं समजा की रूटपर्यंत शॉक बसतोय आणि त्यामुळेही थोड्या दिवसांनी, त्यावेळेला काही नाही वाटत, पण थोड्या दिवसांनी हळूहळू केस गळायला लागतात. सो आपल्या डेली हेअरस्टाईल प्रॅक्टिसेसमुळे पण हेअर लॉस होऊ शकतो. अरे बापरे. पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की हेअर ड्रायर किंवा केस स्ट्रेट करणं, आयनिंग मशीनचा वापर करणं हे आता इतकं सर्रास झालं आहे आणि सेलिब्रिटी जे असतात त्यांना म्हणजे म्हणूनच आम्ही जेव्हा काम करते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आल्याच, कारण अगदी ते नीट नेटकं सगळं दिसायला लागतं आणि म्हणून हे सगळं करावं लागतं. पण ही कारणं असू शकतात. ते आपल्याला पॅटर्न कळला. मी सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो की आपण फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो. हां, ॲटलिस्ट तेवढं तरी हेल्प होईल. मग मला असं वाटतं की आपण थोडे गॅप घेतले पाहिजे, की आता थोडासा, जसं की आपल्या शरीराला थोडासा आराम तसं आपल्या केसांनाही थोडा आराम, अजिबात त्याला काही फिनिशिंग द्यायला जायचं नाही, जसं आहे तसं आपण ठेवायचं. मग प्रकार कळले आपल्याला, पॅटर्न कळला काय आहे, पण मग आपले केस आजकाल जे लवकर पांढरे होत आहेत त्याचं काय कारण आहे आणि बेसिकली काय कारणं आहेत? मी थोडं आधी पाठीमागे जाईन की पूर्वी असं थोड्या वर्षांपूर्वी अशी स्टडीज होती की 40 इयर्सची फिमेल झाली की तिचे 40% केस गळतात, 50 इयर्सची फिमेल झाली तिचे 50% केस गळतात. आता तसं काही राहिलेलं नाही. एकदम अर्ली एजपासून फिमेलना हेअर लॉस व्हायला लागला आहे. प्युबर्टीनंतर, 20+ चाइल्ड बर्थनंतर आणि मेनोपॉजनंतर ह्या कॅटेगरीज व्हायला लागलेल्या आहेत. आणि मॅक्झिमम मी तर म्हणेन की अर्ली यंग फिमेल्स आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत. ह्याची भरपूरशी कारणं आहेत. स्टार्टिंगपासून आपण बोलू तर एज फॅक्टर आलं, जेनेटिक आलं, हॉर्मोनल. मी आधी सांगितलं जसं इस्ट्रोजन लेवल खाली गेलं, 2 हॉर्मोन्स आहेत. इस्ट्रोजन लेवल खाली गेल्यामुळे आणि प्रोलॅक्टिन लेवल वर आल्यामुळे एक्सेसिव्ह हेअर लॉस होऊ शकतो. जे मी सांगितलं की प्युबर्टीच्या वेळेला आणि 20+ कधी कधी हेवी मेन्स्ट्रुएशन होतं, त्यामधूनही भरपूरशे न्यूट्रिशन, खास करून आयन्स निघून जातात आणि त्याच्यामुळे आयर्न डेफिशियन्सी होते आणि इव्हेंच्युअली ॲनेमिया होतो. विटॅमिन डेफिशियन्सी, मॅक्झिमम पेशंट्स ऑफ इंडिया, आपण टेस्ट केल्यावरती हे कळून येतं की त्यांना विटॅमिन डी कमी आहे, विटॅमिन B12 कमी आहे आणि हे डायरेक्टली रिलेटेड आहे. आपण आधीही बोललो आहे, बायोटीन हे फार गरजेचे आहेत आपल्या बॉडीसाठी. त्याच्यानंतर येतं इन्सुलिन रेझिस्टन्स. PCOD अजून एक कारण आहे, तुम्ही ऐकलं असेल, फार लोकांना PCOD खूप आता कॉमन झालं आहे. मी छोटंसं सांगू इच्छितो हेअरप्रमाणे की डोक्यावरचे केस कमी होतात आणि शरीरात दुसऱ्या जागेवर जिकडे नाही यायला पाहिजेत अनवॉन्टेड हेअर्स यायला सुरू होतात, इवन फेसवर सुद्धा. नेक्स्ट काय ट्रिगर करतं या सर्वांना? तर ह्या सर्वांना ट्रिगर करणारा आहे तुमचं एन्व्हायरमेंटल फॅक्टर, स्ट्रेस फॅक्टर, तुमची स्लीप आणि न्यूट्रिशनमध्ये. अजून एक आपल्या ह्याच्यात राहिला तो आहे थायरॉईड. खूपशा फिमेल्स थायरॉईडच्या टॅबलेट यंग एजपासून खायला सुरू झाले आहेत. असं नाही, कधी कधी फक्त चाइल्ड बर्थ नंतरच नाही, त्याच्या आधी पण यंग एजमध्ये पण मुली खात आहेत. सो हे चिंताजनक आहे. ह्याचा पहिलाच आपण कारण शोधून काढलं. थायरॉईडच्या गोळ्या खातात म्हणजे ते खाणं गरजेचंच असतं. येस, थायरॉईड लेवल कमी झाल्यामुळे. पण मी म्हणूनच सांगतोय आपण आधीच प्रिकॉशन घेतलं तर ह्या वेळेपर्यंत आपण येणारच नाही. पण प्रिकॉशन म्हणजे आता मला असं वाटतं की स्ट्रेस एकतर हे सगळे स्ट्रेस रिलेटेड डिझीज आहेत आणि आपण स्ट्रेस घेणं आधी कमी, ते कमी करणं. तोच माझा नेक्स्ट कॉज आहे आणि फार महत्त्वाचा, जो आपण टाईपमध्ये सांगितलं की टिलोजन एफ्लुव्हियम. तर त्याच्यामध्ये मी थोडंसंच सांगितलं, त्याच्यात थोडं सांगतो की काय होतं ॲक्च्युली टिलोजन एफ्लुव्हियममध्ये. की काही हेवी 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत, एक ॲक्यूट एक क्रोनिक. ॲक्यूट स्ट्रेस म्हणजे ह्या अशा स्ट्रेस आहे की स्ट्रेस अचानक आलेला आपल्या बॉडीवर. फॉर एक्झाम्पल हाय फीवर नंतर, पोस्ट सर्जरी नंतर, त्याच्यानंतर चाइल्ड बर्थ नंतर. फारशा फिमेल्सना चाइल्ड बर्थच्या 2 to 3 months नंतर सिव्हिअर हेअर लॉस झाला आहे, हे पाहायला मिळाले. पोस्ट करोना, मी एवढे पेशंट्स बघितले आहेत पोस्ट करोनाचे. करोना झाल्यानंतर 2 to 3 months नंतर पेशंट फिमेल्स कंप्लेंट करत आलेले आहे की सर प्रचंड हेअर लॉस होतो आहे,
काही समजत नाही की काय करायचं. सो त्यांच्यावर जो स्ट्रेस बॉडीवर पडलेला त्याचा इफेक्ट स्लोली त्यांना दिसायला लागलेला. अजून एक आहे डिसकंटिन्युइंग ऑफ बर्थ कंट्रोल पिल्स. फारशा लोकांना लगेच 1 ते 1.5 महिन्यामध्येच फिमेल्सना हे दिसायला लागतं की त्यांचा हेअरफॉल होतो. गर्भनिरोधक गोळ्या. येस, तर हेही फार गरजेचं आहे. पण मग याच्यावर आता उपाय किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात म्हणून आपण काय केलं पाहिजे? स्त्रियांना कळणं फार गरजेचं आहे, हे एज्युकेशन असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा खास स्त्रियांसाठीचा एक वेगळा एपिसोड काढलेला आहे. कारण प्रत्येकीला जर कळलं की या गोष्टी माझ्यासाठी हार्मफुल आहेत, मी अशी काळजी घेतली पाहिजे, तर हे नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ज्या गोष्टी येतात त्या आपण टाळू नाही शकत, पण तरीसुद्धा नॉलेज असेल तर मला असं वाटतं की आपण त्या कमी करू शकतो आपल्या आयुष्यातून. डे टू डे लाईफमध्ये जे स्ट्रेस येतात ते स्ट्रेस काही वेळेला तुमच्या हातात नसतात, पण जे आपण टाळू शकतो ते ॲटलिस्ट टाळण्यासाठी तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं म्हणूनच आपण बोलतोय. हां, येस, मी हे स्टार्ट करण्याआधी हे सांगू इच्छितो की हा आपण नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही तरीही आपल्या जवळच्या ट्रायकोलॉजिस्टकडे जा. प्रत्येक पेशंट वेगळा आहे. कुणाला कुठला डोस लागतोय, कुणाला कुठले विटॅमिन्स लागत आहेत हेही जाणणं. कधी कधी विटॅमिन्स जास्त झाल्यामुळे पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो आपण म्हणून मनाने कुठल्या टॅबलेट्स घ्यायच्या नाही आहेत. सर्वात मेन ह्याच्यात आहे मेडिकल हिस्ट्री आणि सेकंड आहे ब्लड टेस्ट. ह्या दोन्ही असणं फार गरजेचं आहे. अचानक ब्लड टेस्ट आल्यावरती सगळे शॉक असतात, ही नक्की माझी आहे, मला खरंच एवढं हिमोग्लोबिन कमी आहे, मला खरंच एवढं आयर्न कमी आहे का, रिपीट करू का मी टेस्ट, असंही बोलणारी फिमेल्स आहेत आमच्याकडे. व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी. सो सर्वात पहिले मी सुरू करू इच्छितो की न्यूट्रिशनल लेवल. सो बॉडीमध्ये न्यूट्रिशन 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत: विटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स. सो विटॅमिन्स म्हणजे सर्वात मेन जो प्रोटीन बनवायला हेल्प करतो तो आहे बायोटिन विटॅमिन. सेकंड आहे डी, जो सनपासून मिळतो. विटॅमिन डीची डेफिशियन्सी असल्यामुळे डायरेक्ट कनेक्शननी तुमचे बोन्समध्ये प्रॉब्लेम होतात, तुमची स्किनमध्ये प्रॉब्लेम होतात, नेल्समध्ये प्रॉब्लेम, आणि सर्वात महत्त्वाचं हेअरफॉल सुरू होतं. विटॅमिन B12 डेफिशियन्सी खूपसे व्हेजिटेरियन लोकांमध्ये बघितलं गेले विटॅमिन B12 जास्ती प्रमाणात लो असतं, त्यांनीसुद्धा हेअर लॉस होतो. सो विटॅमिन B12 लेवल पण आपलं वर आणायला पाहिजे. नेक्स्ट आहे प्रोटीन. लक्षात घ्या की हेअरमध्ये केराटिन नावाचं एक प्रोटीन आहे, ते दररोज प्रोडक्शन होत असतं. जर का तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनच नसेल, प्रॉपर इंटेक होत नसेल, तर दररोज केराटिन कसं फॉर्म होणार? जर का दररोज केराटिनच फॉर्म नाही झालं तर दररोज केस कसे फॉर्म होणार? सो तुम्हाला कुठल्या ना कुठे, मी स्टार्टिंगला नॅचरल वेज सांगतो आहे, मी कुठलंही पावडर किंवा हे सांगत नाही. जर का खरोखरच प्रोटीन पावडर घ्यायची वेळ आली तर मी तुम्हाला पण सजेस्ट केलं असेल की प्लांट बेस्ड पावडर सजेस्ट करा, प्रोटीन पावडर सजेस्ट करा, बाकी बाकीच्या नाव घेऊ इच्छित नाही पण बाकीच्या जाण्यापेक्षा. सो पहिले नॅचरल सोर्सेसमधून ट्राय करा प्रोटीन्स मिळवायला. फूड सोर्सेस जसं तुम्ही भरपूरच्या तुमच्या व्हिडिओजमध्ये पण डिटेलमध्ये सांगत असता. बायोटिनचे लाडू मी सांगितले होते की कारण खरंच आपण बदाम किंवा अक्रोड किंवा आपल्या पंपकिन सीड्स आणि हे सगळे सीड्स आहेत हे आपलं नाही खाणं होत, तर त्याच्यासाठी ते फार गरजेचं आहे. ते नॅचरली ऑकरिंग आणि हेल्प काही प्रमाणात होईना पण हेल्प करून आपल्याला, तुम्ही जसं बोला की प्रिव्हेन्शन करण्यात हेल्प करतं. नेक्स्ट आहे मेडिकल मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये मिनॉक्सिडिल नावाची एक सोल्युशन आहे. युजली जसं मी सांगितलं हे पुन्हा कलेक्टेड आहे आपल्या फर्स्ट हेअर सायकल बरोबर, की आपला जो हेअर लॉसमध्ये काय होतं की टेलोजन फेस वाढतो, ॲनाजन फेस जो ग्रोईंग फेज आहे तो कमी होतो. मिनॉक्सिडिल ब्लड फ्लो वाढवतं आपल्या स्काल्पमध्ये आणि ॲनाजन फेस पुन्हा मोठा करतो. म्हणजेच थोडक्यात आपण असं समजून घेऊया की केस गळणं बंद होतं पण ते वाढत नाही. हां, प्रॉब्लेम हा आहे की आपल्या केसांच्या आजूबाजूला ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे हळूहळू ते पातळ व्हायला लागतात. ब्लड थ्रू ऑक्सिजन जातं, ब्लड थ्रू न्यूट्रिशन जातं, पण हे सगळं जाणार केव्हा? जेव्हा ब्लड फ्लो असणार. करेक्ट. हां, तर ब्लड फ्लो कसा येणार? आपल्या मेडिसिन्सची हेल्प करायला लागणार. मेडिकेशन FDA अप्रूव्ड मिनॉक्सिडिल आहे. हे 2 फॉर्म्समध्ये फिमेलमध्ये येतं, एक 2% आणि एक 5%. पण टॅबलेट्स आहेत की नाही, सोल्युशन आहे, आपल्याला स्काल्पवरती लावायचं आहे. बरं, ते सोल्युशन लावलं की स्टिम्युलेशन मला असं वाटतं तिथं स्टिम्युलेशन वाढतं. स्टार्टिंगला आम्ही फॉर फर्स्ट 4 months ट्वाईस अ डे रिकमेंड करतो. नंतर मेंटेनन्ससाठी ॲटलिस्ट वन्स ॲट नाईट.
आणि हे म्हणजे न्यूट्रिशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे, ॲप्लिकेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि रेग्युलर लावणं, तो महिना जातो जेव्हा आपण सिन्सिअरली ऐकतो आणि लावतो, पण नंतर बघितलं गेलं की पेशंट्स सोडून देतात. सो मेंटेनन्स होणं हे मिथ आहे मिनॉक्सिडिलबद्दल, की ज्या दिवशी मिनॉक्सिडिल लावणं सोडलं माझं परत हेअरफॉल झालं. तुमचा हेअरफॉल सुरूच आहे, हे तुम्हाला मदत करत आहे. तुम्ही मदत नाही घेतली तर पुन्हा हेअरफॉल होईल. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच जणांचे केस गळत नाहीत, पण केसांची वाढही प्रॉपर होत नाही आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा हे मिनॉक्सिडिल सारखे जे आहेत ते मदत करतील आणि ते डॉक्टरांच्या बेसिकली सल्ल्याने आपण घ्यायला हवेत. नेक्स्ट ट्रीटमेंट आहे PRP. सो हेअर PRP. त्याच्यामध्ये आपण नेहमी तुमच्याच ब्लडमधून आपण ते PRP डिराईव्ह करतो. सो ते PRP जो आपण इंजेक्ट करतो तेव्हा हेअर थिनिंग, हेअर फॉल अशा समस्या रिव्हर्स व्हायला सुरू होतात. PRP व्यतिरिक्त आणखीन काही ट्रीटमेंट्स आहेत? लेझर हेअर, नेक्स्ट मी तेच सांगणार होतो, लेझर हेअर ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये PRP नंतर एक लेझरची कॅप आपल्या डोक्यावर ठेवली जाते फॉर 15 मिनिट्स. सेम दर महिन्याला एकदा असं 4 वेळा आपण करू शकतो ते. आणि लास्ट आहे, हे मी फिमेल्समध्ये शक्यतो रिकमेंड करत नाही, बट जसं मी सांगितलं आपल्या स्टेजेस पॅटर्न्स जे सांगितले त्याच्यामधल्या जर का लास्ट स्टेज असतील तर त्या स्टेजेसमध्ये जिकडे केसच उरलेले नाही, जिकडे रूटच नाही, त्या जागेवरती जर कधी मॅक्झिमम फिमेल्स ना हेअर ट्रान्सप्लांट करून घेतात, कारण की त्यांचं फोरहेड मोठं झालेलं असतं. किंवा जसं मी सांगितलं मिडल पार्टिशन वाढल्यामुळे तो गॅप मोठा दिसत असतो, तो गॅप कमी करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट करतात. किंवा कधी क्राऊन किंवा मिड स्काल्पमध्ये एक पॅच पडून जातो जिकडे केसच उगत नाही, तिकडे हेअर ट्रान्सप्लांट केलं जातं. सो हेअर ट्रान्सप्लांट इज लास्ट ऑप्शन इन फिमेल. पण मग ते हेअर ट्रान्सप्लांटमुळे जे आपण मध्ये हेअर ट्रान्सप्लांट करतो तर ते तेवढे मोठे वाढतात केस? तुमचेच केस काढून तुम्हाला, तुमच्या पाठवून केस काढून तुम्हाला लावणार आहे. सो त्याची लाईफ असते. हां, लाईफ असणार म्हणजे ते व्यवस्थित तेवढे मेंटेन राहणार. बरोबर. काही वर्षांसाठी पण राहणार. काही वर्ष ती परत करावी लागते? नाही, युजली 10 to 15 इयर्ससाठी ते राहतात. पुन्हा आपल्या बॉडीचा मेंटेनन्स कसा आहे, तुम्ही कसं ह्या सगळ्या कॉजेस मेंटेन करतात त्यावर डेव्हलप. PRP ट्रीटमेंट मला असं वाटतं की ती मेंटेनन्सवाली. हायेस्ट आमच्याकडे फिमेल्स PRPसाठीच येतात. सेलिब्रिटीजही आमच्याकडे फक्त PRPसाठीच येतात. आणि त्याबद्दल आपण डिटेल पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया की ती कशी असते, त्याची कॉस्ट काय असते, किंवा ती कोणी करायला हवी, हे सगळं जाणून घेऊया. पण मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे जो स्त्रियां रिलेटेड आहे आणि म्हणजे अर्थात तो सगळ्यांना पडू शकतो की केस आता पांढरे झालेले आहेत, खूप लवकर पांढरे झालेले आहेत, तर ते परत काळे होतात का? सो ह्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करूया. एक म्हणजे एज आणि जेनेटिक्स, आणि दुसरं आहे न्यूट्रिशनल. अजूनही कारण आहेत आपण डिस्कस करू. ह्या 2 कारणांना जर का आपण वेगळं केलं तर आपल्याला हे कळतं की एज आणि जेनेटिक रिलेटेड आपण रिव्हर्स करू शकत नाही. ते काही कालांतराने तुम्हाला आधीच माहिती असलं जेनेटिक आहे म्हणजे आपल्या आधीपासून आहे, तर तुम्ही आधीच प्रिव्हेन्शन घेणं सुरू केलं पाहिजे. म्हणजे थोडं प्रोलॉंग होईल, काही वर्षांसाठी प्रोलॉंग होऊ शकतं. होणार आहे नक्की, पण प्रोलॉंग होऊ शकतं. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमध्ये काही केसेस मी अशा बघितल्या ज्या रिव्हर्स झाल्या आहेत, किंवा पुढचे केस अजून जास्ती केस सफेद न होण्यापासून आपण कसं वाचू शकतो. म्हणजे आता जेवढे झालं तेवढं ठीक आहे बाबा, ह्याच्यापेक्षा जास्त व्हायला नको, त्याच्यासाठी प्रिकॉशन्स घेऊ शकतो. नेक्स्ट त्याच्यामध्ये कॉजेसमध्ये आहे तो स्ट्रेस. एक्स्ट्रीम स्ट्रेस, फिजिओलॉजिकल इमोशनल स्ट्रेससुद्धा त्याला कारणीभूत असतो. खूपशा लोकांमध्ये फिमेल्समध्ये सुद्धा मी बघितलं स्मोकिंग हाही एक मेन आहे जो आपले टॉक्सिन्स ते हेअर व्हाईट करतात. सो तेही कारण असतं. वेट गेनमध्ये सुद्धा काही प्रमाणात पण दाखवलं गेलेलं आहे की तेही रिलेटेड आहे त्याला. ऑफकोर्स वेट गेनमध्ये तुमचं खूप अनहेल्दी फूड असणार आणि त्याच्यामुळे आपलं वेट गेन जर झालं तर त्याचा परिणाम होऊ शकतो. हॉर्मोनल इम्बॅलन्स तेही त्याच्यात ॲड आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेच आहे. तर बेसिकली स्ट्रेस घेणं कमी करायचं आहे. स्ट्रेस कमी होण्यासाठी मला असं वाटतं एक वेगळी कुठली तरी सिरीज मला सुरू करावी लागणार आहे. मी नेहमी स्वतःही असा विचार करतो की मी शाळेत गेल्यापासून कदाचित माझ्या मुलाचं लग्न होईपर्यंत मला आयुष्यभर स्ट्रेस राहणार आहे, पण तो कसा कमी करावा, कशा माध्यमातून कमी करावा हे जाणणं गरजेचं आहे. स्ट्रेस रिलिव्हिंग योगा आहेत, बरोबर. ह्याही आपण मी स्वतःचे ट्राय. मला असं खूप वाटतं की
योगा आहे, वाचन करा, आनंदी राहा, हे फक्त आपण ऐकतो, पण ते इम्प्लिमेंट आपलं आपलं करता येणं हे खूप अवघड जातं. तर ते जवळ पोचण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तो पूर्ण ब्रेनचा गेम आहे. त्यासाठी आपल्या ब्रेनला कंट्रोलमध्ये, डिसिप्लिनमध्ये आणावं लागेल. डिसिप्लिनमध्ये आणलं पाहिजे. डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं खूप वाटतं. अच्छा, तर बेसिकली आपण ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन छान फॉलो केल्या पाहिजे. डिसिप्लिन लाईफ असलं पाहिजे आणि हे वेळोवेळी आपण स्वतःला सांगणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या चॅनल थ्रू एकदा उजळणी असते या सगळ्या गोष्टींची. बऱ्याच आपल्याला सगळं माहिती असतं, आपलं वाचन असतं, आपण कुठे कुठे बघितलेलं असतं, पण ना ते रिमाइंडर देणं फार गरजेचं असतं स्वतःला. आणि आपण रिमाइंडर देतोय सबस्क्रायबर्सला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल. आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. आणि डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. डॉक्टर तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपलं जेव्हा लाईव्ह होईल हा व्हिडिओ, तेव्हा त्याची उत्तरं मात्र आमच्या सबस्क्रायबर्सला द्या. जी रिलिव्हंट असे प्रश्न असतात, मला असं वाटतं की त्याची उत्तरं द्यायला काही हरकत नाही. धन्यवाद. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.